नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर. आपण सुरू करत आहोत महाराष्ट्राचा भूगोल. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत भाग पहिला. तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, त्याच्यामध्ये राज्यसेवा, PSI, STI, ASO, कंबाईन आणि इतर सर्व वर्ग 3, वर्ग 4, ग्रुप C म्हणा, B म्हणा, सर्व परीक्षासाठी आपल्याला ह्या महाराष्ट्राच्या भूगोलाचे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असतात. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्राचा भूगोल इथे काय सांगा सुरू करत आहोत हे लक्ष द्या. तर आता पहा, याच्यामध्ये पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात करू आणि पहिल्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे स्थान म्हणा, महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या आणि प्रशासकीयदृष्ट्या कसा कसा आहे त्या सर्व गोष्टी आपण इथे काय म्हणून सांगा बघणार आहोत. ठीक आहे, चला आता पहा, इथे आपण जर समजा गोष्ट पृथ्वीची केली तर महाराष्ट्र हे एक राज्य आहे आणि ते आपल्या काय सांगा भारत देशामध्ये आहे, बरोबर आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला पृथ्वीच्या संपूर्ण पृथ्वी गोलामध्ये भारताचं स्थान कुठे आहे ते बघावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठे सांगा महाराष्ट्राचं स्थान कुठे आहे तर ते आपल्याला काय सांगा पाहायचं आहे. तर एकदम सोपं साधं लक्षात घ्या, कसं राहील ते समजून घ्या. पहा, जर इथे पहिल्यांदा भारताची गोष्ट करू आपण आणि पहिल्यांदा भारताची गोष्ट करत असताना समजा हा काय म्हणून सांगा पृथ्वी गोल असं आपण लक्षात घेऊ. हा आहे पृथ्वी गोल हे लक्षात घ्या. तर आता याच्यामध्ये इथे मध्यबिंदू पृथ्वीचा काय म्हणून सांगा मध्यबिंदू असं आपण कन्सिडर करू आणि हे लक्षात घ्या, ह्या ठिकाणी कोण येतो, हे इकडे या ठिकाणी कोण येतो सांगा भारत येतो. अशा पद्धतीने इकडे कोण येतो सांगा भारत येतो. मग आता पहा, हा एक संपूर्ण गोल आहे. त्याचे जर समजा अर्धे अर्धे दोन भाग केले त्याला गोल अर्धा असे म्हणतात आणि भूगोलामध्ये त्याला गोलार्ध असे म्हणतात, गोलार्ध. ठीक आहे. मग पहिल्यांदा जर आपण समजा इथून एक विषुववृत्त जर घेतलं, लक्ष द्या नीट, ह्याला काय म्हणतात विषुववृत्त, हे लक्षात घ्या. ह्याला आपण काय म्हणून सांगा विषुववृत्त असं म्हणतात. सर्वात मोठे अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्त, लक्षात घ्या. तर विषुववृत्ताच्या वर भारत येतो. आता या आडव्या रेषेने काय केलेले आहे, या गोलाचे दोन भाग केलेले आहे. पृथ्वी गोलाचे किती भाग केलेले आहे सर, दोन भाग केलेले आहे. एक कोणता भाग केला आहे सांगा उत्तर आणि दुसरा काय सांगा दक्षिण. तर आता तुम्हाला एका लाईन मध्ये प्रश्न कसा पहा की विषुववृत्ताच्या दृष्टिकोनातून किंवा विषुववृत्तीय दृष्ट्या भारत कोणत्या गोलार्धामध्ये येतो, उत्तर गोलार्धामध्ये येतो. कारण हे भारत कुठे दाखवला आहे मी सांगा आता, म्हणजे वरच्या गोलार्धामध्ये, उत्तर गोलार्धामध्ये. विषुववृत्ताच्या कुठे दाखवलेला आहे, वर दाखवलेला आहे. भारत कुठे येतो, उत्तर गोलार्धामध्ये. पण आता रेखावृत्तीय दृष्ट्या जर समजा आपण पाहतो म्हटलं तर याचे दोन पुन्हा भाग करता येईल आपल्याला. म्हणजे अशी आडवी रेषा न घेता आपण जर उभी रेषा घेतली असती तर एक काय सांगा उजवीकडे अर्धा गोल तयार झाला असता, म्हणजे गोल अर्धा आणि इकडे गोल अर्धा, म्हणजे ते गोलार्ध. आता पहा, हे जे गोलार्ध आता तयार झालेले आहे, हे गोलार्ध कसे तयार झालेले आहे मला सांगा, एक उत्तर गोलार्ध आणि काय सांगा दक्षिण गोलार्ध. मात्र आता इथून जर मी रेषा घेतली तर आता इकडल्या बाजूला जो गोलार्ध तयार झाला आहे दादा, तर हा काय म्हणून सांगा इकडे पूर्व गोलार्ध, अरे बरोबर आहे ना, आणि इथे कोणता सांगा पश्चिम गोलार्ध. तर असे काय म्हणून सांगा गोलार्ध तयार झालेले आहे. मग आता पहा, तर हे कोणतं वृत्त, तर याला आपण म्हणू काय सांगा रेखावृत्त, बरोबर आहे. हे मूळ रेखावृत्त आहे. ठीक आहे. दोन प्रश्न तयार झालेले आहे. विषुववृत्तीय दृष्ट्या भारत कोणत्या गोलार्धामध्ये येतो, तर काय म्हणून सांगा उत्तर गोलार्धामध्ये, आणि काय म्हणून सांगा रेखावृत्तीय दृष्ट्या भारत कोणत्या गोलार्धामध्ये येतो, पूर्व गोलार्धामध्ये. म्हणजे असं यांना दोघांना जर एकत्र केलं तर भारत नेमका कुठे आहे मला सांगा, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये. म्हणजे पृथ्वीची जर गोष्ट करतो म्हटलं आपण तर हे भारताचं स्थान पृथ्वीच्या गोलार्धामध्ये कुठे आहे, म्हणून आपण असं उत्तर लिहू की भारत कुठे येतो सांगा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येतो. हे लक्षात घ्या, उत्तर पूर्व गोलार्धात. पृथ्वीच्या उत्तर पूर्व गोलार्धात भारत असून पूर्व गोलार्धातील आशिया खंडातील भारत हा एक देश आहे. म्हणजे इकडे जो खंड येतो ना इकडे, लक्षात घे, आशिया खंडातील भारत हा एक देश आहे असं आपण कन्सिडर करू. इकडे भारताच्या वर जर आपण पाहतो म्हटलं हिमालय पर्वत आहे. हिमालयाच्या दक्षिणेकडे अगदी खाली कोण सांगा हिंदी महासागर आहे. हिंदी महासागरापर्यंत पसरलेला आशिया खंडाचा हा एक मोठा भूभाग आहे. मोठा भूभाग असल्या कारणानं याला भारतीय उपखंड असे म्हणतात. म्हणजे हा एकूण पूर्ण आशिया खंड समजून घ्या, एक एक कंटेंट पहा कसा राहील. हा संपूर्ण खंड हा कोणता राहील सर, आशिया खंड. आणि त्या खंडाचे तुकडे एक उपखंड आणि त्या उपखंडामध्ये कोणता देश मोठा येतो, तर आपला भारत देश मोठा येतो. म्हणून मग त्याला काय म्हटलं गेलेलं आहे सांगा, त्या खंडाला नाव दिलं गेलेलं आहे भारतीय काय म्हणून सांगा उपखंड, असं आपण लक्षात घेऊ. तर आता या भारतामध्ये पुढे जाऊन आपल्याला काय पाहायचं आहे सांगा,
म्हणजे एक महाराष्ट्र आपल्याला सुरुवात करायची आहे. आता पहा, हे पहा इथे जसं आपण दिलेलं आहे, तुम्हाला सांगितलं की हा एक खंड म्हटलं. हे पहा इथे आपण जर कन्सिडर करतो म्हटलं तर हा जो खंड दिसतोय तुम्हाला आशिया, आणि आशिया खंडाचा हा काय सांगा दक्षिण भाग. तर इथे वर येतो हिमालय, हिमालयाच्या दक्षिणेकडे खाली कोण सांगा हिंदी महासागरापर्यंत जो एरिया गेलेला आहे त्याला आपण काय सांगा भारतीय उपखंड या नावाने ओळखत असतो, असं आपण गृहीत धरू. तर हे अशा प्रकारे एक लक्ष द्या, पृथ्वीवर भारत कुठे येते आपण जर कन्सिडर करतो म्हटलं, हे लक्षात घ्या, हे आहे कोण सांगा विषुववृत्त आहे, हे लक्षात घ्या, हे विषुववृत्त आहे. आणि त्याच्यानंतर हे जे आहे वर आपण काय म्हणू सांगा, तर इकडे कोण म्हणू सांगा कर्कवृत्त. तर भारतातून कोणतं वृत्त गेलेलं आहे कर्कवृत्त. प्रत्येक लाईन हा प्रश्न होते, हे लक्षात ठेवा. भारतातून कोणतं वृत्त गेलेलं आहे कर्कवृत्त गेलेलं आहे. मग आता पण तुम्हाला सांगतो इकडून जर समजा तुम्ही पाहत असाल तर ह्या पद्धतीने ही जी लाईन आहे हे लक्षात घ्या, ही जी लाईन आहे तर ह्या लाईनला आपण काय म्हणू सांगा रेखावृत्त. रेखावृत्तीय दृष्ट्या तो कुठे आहे सांगा पूर्व गोलार्धामध्ये आहे, लक्षात घ्या. आणि विषुववृत्तीय दृष्ट्या काय सांगा उत्तर गोलार्धामध्ये आहे. म्हणून भारत कोणत्या गोलार्धामध्ये आहे तर आपण उत्तर देऊ काय सांगा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारत आहे, असं आपण आन्सर करू. हे तुम्ही इथे काय सांगा लक्षात घ्या. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढचा काय सांगा थोडासा पॉईंट पाहू. आता एक पॉईंट एकदम चांगल्या पद्धतीनं आपण क्लिअर करू. हे पहा, आता भारतीय उपखंड म्हणत असताना या उपखंडामध्ये कोणकोणते देश येतात, कोणकोणते काय सांगा देश येतात. उपखंड म्हटल्याच्या नंतर त्या उपखंडामध्ये भारत मोठा आहे म्हणून त्या उपखंडाला म्हणजे काय सांगा ढोबळमानानं भारतीय उपखंड असे म्हटले जाते. पण भारताव्यतिरिक्त देश आहे ना, लक्षात घ्या. तर मग कोणकोणते, तर इथे पहा या उपखंडामध्ये सर कोणते देश येतात, तर एक काय म्हणून सांगा भारत येतो, दुसरा पाकिस्तान, आणि हे तीन काय म्हणून सांगा बांगलादेश. तर दादा पाकिस्तान आणि बांगलादेश आपल्या भारताचेच लेकरं होय, भारताचे नातेवाईक होय, ते चांगले वागत नाही आपल्यासोबत, तो भाग वेगळा लक्षात घ्या. पण आपला हे काय म्हणून सांगा 14 ऑगस्ट 1947 ला काय सांगा म्हणजे पाकिस्तान निर्माण झालेला आहे भारतातूनच, आणि 1971 मध्ये बांगलादेश निर्माण झालेला आहे. म्हणजे उपखंडातले हे तीन देश तर लक्षात राहिलेच आपल्या, कारण हा बांगलादेश होण्याच्या आधी तो कोण होता सांगा पूर्व पाकिस्तान होता. तुम्हाला सांगितलं पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी पाकिस्तान किती तयार झाले होते, 2 पाकिस्तान तयार झाले होते. आता जो पाकिस्तान आपल्याकडे शिल्लक आहे तर तो काय म्हणू सांगा वायव्य पाकिस्तान आहे. त्याच्या आधी पूर्वेला जो बांगलादेश म्हणतो आपण, तर तो जो बांगलादेश आहे तर तो पूर्व पाकिस्तान या नावानं तिथं होता. 1971 मध्ये इंदिरा गांधींनी तो पुसून टाकला, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, चला मग याच्या व्यतिरिक्त पहा आपल्या देशाला खाली लागून कोणता आहे सांगा श्रीलंका, नंतर वर कोण आहे सांगा भूतान नेपाळ, बाजूला कोण सांगा अफगाणिस्तान, आणि काय म्हणून सांगा खाली इकडे कोण सांगा मालदीव. तर या 8 देशांचा समावेश होतो असं आपण कन्सिडर करू. मग हे सर्व 8 दिवस कुठं कुठे येतात तर तुम्हाला आता सगळ्यांना माहित आहे. तर ह्या 8 देशांचा समावेश होतो, आणि हे सगळे देश कोणते आहे तर काय म्हणून सांगा दक्षिण आशियातील देश आहे. म्हणून इथे सार्क नावाची संघटना आहे, यांना काय म्हणून सांगा कोऑपरेशन एकमेकांमध्ये सहकार्य ठेवण्यासाठी. तर साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन याचं नाव कोण आहे सांगा सार्क. आता हे कोणासाठी आहे तर भारतीय उपखंडातील जे देश आहे ना त्यांनी आपली एकत्र केलेली एक ऑर्गनायझेशन आहे, संघटना आहे, असं आपण लक्षात घेऊ. आपण जाणार आहोत कुठे सांगा महाराष्ट्राकडे. 2 मिनिटं आपण कुठे म्हणून सांगा याच्यावर डिस्कशन करणार आहोत, कशावर म्हणून सांगा आपल्या भारतावर. तर आता पण तुम्हाला सांगतो हे सार्क मध्ये जे काही 8 देश येईल तर त्या देशाबद्दल आपण थोडंसं काय करू सांगा डिस्कशन करू. त्याच्यामध्ये पहा पहिल्यांदा पाहताय तुम्ही, मग इकडे पहा हे अफगाणिस्तान म्हणा, त्याच्यानंतर कोण सांगा पाकिस्तान म्हणा, भारत म्हणा, नेपाळ म्हणा, अरे बरोबर आहे ना भूतान म्हणा, नंतर आपण काय सांगा श्रीलंका, इकडे कोण सांगा मालदीव. तर आता पहा तुम्हाला सांगतो म्हणजे अशा प्रकारे इथे काय येऊन सांगा देश पहा नेपाळ म्हणा भूतान म्हणा, एकूण किती भरले सांगा 8 देश. तर आता याच्यात क्षेत्रफळ पहा तुम्हाला कोण मोठा दिसत आहे सांगा या ठिकाणी, तर इथे काय सांगा भारत मोठा दिसत आहे. समजत आहे का रे मी काय म्हणत आहे, भारत मोठा दिसत आहे. म्हणून या खंडाला या तुकड्याला नाव काय दिलेलं आहे सांगा उपखंडाला भारतीय उपखंड असं नाव दिलेलं आहे, असं आपण गृहीत धरू. ठीक आहे, चला थोडंसं काय सांगा पुढे जाऊ, पुढचा मुद्दा पाहणं आपण काय सांगा सुरू करू. ओके, लक्ष द्या. पहा आता बघ काय झालेलं आहे भारतामध्ये, कशी कशी राज्य होती, कसं कसं काय काय डेव्हलपमेंट झालं, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहणं सुरू करू. पहा 2 जून 2014 नीट लक्ष द्या. म्हणजे आपल्याला आता काय म्हणून सांगा हे अलीकडला नकाशा मी इथे ऍड केलेला आहे. हे पहा तेलंगणा याच्यामध्ये काय सांगा ऍड आहे, तेलंगणा तुम्हाला सर्वांना काय सांगा दिसत आहे, असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे, चला 2 जून 2014 पूर्वी
आता पहा इथे शब्द काय वापरला मी, 2 जून 2000 पूर्वी भारतामध्ये 28 घटक राज्य होती व 7च केंद्रशासित प्रदेश होते. 28 घटक राज्य आणि काय सांगा 7 केंद्रशासित प्रदेश. 28 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे असं. पण काय झालं 2 जून 2014 रोजी, लक्ष द्या आता इथून आपल्याला एक एक गोष्ट समजून घ्यायची आहे. आता पहा 2 जून 2014 रोजी काय झालं, हे एवढं आंध्र प्रदेश होतं, हे लक्षात घ्या. आधीचा आंध्र प्रदेश म्हणजे 2 जून 2014 पूर्वीचा आंध्र प्रदेश जर समजा आपण पाहतो म्हटलं, हे तुम्हाला जे दिसतं त्याच्यामध्ये हे तेलंगणा सुद्धा काय होता सांगा, ऍड होता. समजत आहे का रे मी काय म्हणत आहोत, तर हे तेलंगणा सुद्धा काय सांगा ऍड होता आणि हे आंध्र प्रदेश. पण 2 जून 2014 ला काय झालं की याच्यातून लक्षात घ्या, कशातून म्हणा, या आंध्र प्रदेशमधून तेलंगणा बाजूला करण्यात आलं आणि मग क्वांटिटी 28च्या ऐवजी किती झाली सांगा 29 झाली. म्हणजे मग 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेश राज्याच्या विभाजनातून, म्हणजे हे इथून आंध्र प्रदेशला काय केलं सांगा, कट केलं. आणि आता पहिल्यांदा लक्षात घ्या, महाराष्ट्राला कोणाची सीमा लागत होती, आंध्र प्रदेशची लागत होती. आता आंध्र प्रदेशची सीमा महाराष्ट्राला लागत नाही, आता कोणाची आहे सांगा, तेलंगणाची सीमा त्यामुळे सांगा महाराष्ट्राला लागते, असं आपण गृहीत धरू. पहा 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेश राज्याच्या विभाजनातून तेलंगणा हे भारतातील 29वे राज्य अस्तित्वात आले, 29वे राज्य निर्माण झाले. म्हणजे आता पहा 2 जून 2014 पूर्वी क्वांटिटी किती होती, 28 घटक राज्य होते आणि 7 काय सांगा केंद्रशासित प्रदेश होते. आणि त्याच्यानंतर मग 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेश राज्याच्या विभाजनातून तेलंगणा हे भारतातील 29वे राज्य निर्माण झाले, असं आपण गृहीत धरू. मग 2000 लक्षात घ्या 14, 2 जून 2014 ला पुढे जर आपण फॉरवर्ड केलं तर आता आपण काय कन्सिडर करणार आहोत, त्या ठिकाणी 2 जून 2014 पासून ही 29 घटक राज्ये आणि 7 काय सांगा केंद्रशासित प्रदेश. आता मी तुम्हाला प्रवास सांगणार आहोत अलीकडला. ठीक आहे, चला मग आपण काय करू पुढे. पण पुढे काय झालं लक्षात घ्या, पुढे हे पुढे म्हणजे केव्हा सर, हे अलीकडे लक्षात घ्या. तारीख इथे मी दिलेली आहे लक्षात घ्या, 31 ऑक्टोबर 2019. पहा म्हणजे आजपासून काय म्हणून सांगा 2-3 वर्षापूर्वी आपण कन्सिडर करू 31 ऑक्टोबर 2019. पहा आपल्या जम्मू काश्मीरसाठी आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आपल्या भारतीय राज्य घटनेमध्ये एक विशेष कलम होतं आणि ते कलम म्हणजे कोणतं सांगा 370. तर ते लक्षात घ्या. पण कलम 370 रद्द झालं, त्याची अंमलबजावणीची तारीख हे मी बोर्डवर तारीख घेतलेली आहे 31 ऑक्टोबर 2019. हे पहा पण कलम 370 रद्द केल्याने जम्मू काश्मीर राज्य लक्षात घ्या, पहिले ते कोण होतं राज्य, त्याला विशेष राज्याचा काय होता दर्जाही होता. लक्षात घ्या कोणत्या कलमामुळे, 370 मुळे. आता काय झालेलं आहे, जम्मू काश्मीर हे राज्य कॅन्सल झालं. म्हणजे आता लक्षात घ्या 2 जून 2014 आधी 28 होते लक्षात घ्या, आणि 2 जून 2014 तेलंगणा निर्माण केल्यामुळे 29 झाले. पण आता काय झालेलं आहे, पुन्हा आपण जम्मू काश्मीरला काय सांगा राज्य म्हणून कॅन्सल केलेलं आहे. म्हणजे आता पुन्हा स्टेटची क्वांटिटी किती होईल 28 होईल, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला एक समजणं जरुरी आहे. मग म्हणा की सर केंद्रशासित प्रदेशाच्या क्वांटिटीमध्ये काही फरक पडला का, नक्कीच पडणार आहे आता, हे लक्षात घ्या. मग आता पहा कलम 370 रद्द केल्याने जम्मू काश्मीर राज्य याची जम्मू व काश्मीर आणि लडाख म्हणजे एक प्रदेश तयार केला, कोणता सांगा जम्मू काश्मीर एक, आणि दुसरा कोण सांगा लडाख, असे 2 केंद्रशासित प्रदेश तयार केले. म्हणजे दादा मला सांगा इथे काय झालेलं आहे, आता सांगा घटक राज्य किती झालेली आहे 28, मात्र केंद्रशासित प्रदेश 9 झाले. केंद्रशासित प्रदेश किती झाले 9 झाले. कोणत्या तारखेला 9 झाले सांगा, अंमलबजावणी केव्हापासून झाली पटपट सांगा, 31 ऑक्टोबर 2019 ला ही क्वांटिटी आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे काही चेंज झाले का, तर त्याच्यानंतर सुद्धा पुढे सुद्धा काय म्हणून सांगा बरेच चेंज झाले, काही चेंज झाले, ते आपण चेंज पाहणार आहोत. लक्षात घ्या. हे पहा म्हणजे 31 ऑक्टोबर 2019 पासून राष्ट्रपतीच्या वटहुकुमाची काय सांगा अंमलबजावणी झाली. त्यांचा अध्यादेश जो आहे तो कुठून कंटिन्यू झाला सांगा 31 ऑक्टोबर 2019 पासून. पुढे काय झालं, आता हे पहा सांगितलं, यामुळे घटक राज्यांची क्वांटिटी 28 झाली, तर केंद्रशासित प्रदेश लक्षात घ्या हे किती झाले सांगा 9 झाले. समजलं प्रत्येकाला. आता पुन्हा तुम्हाला सांगतो की इथे पुढे काय होईल ते पहा. एक घटक राज्य जे आपण क्लोज केलं त्याचा फोटो मी इथं घेतलेला आहे, तर ते चेक करा. मग हे जम्मू काश्मीर हे पहिल्यांदा होतं राज्य, पहा 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत काय सांगा ते राज्य आहे. तर आता काय केलेलं आहे, ते राज्य म्हणून त्याला काय केलेलं आहे सांगा कॅन्सल केलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा जो पार्ट तुम्हाला दिसत आहे एवढा, तर हे इकडे काय म्हणून सांगा त्याचं जम्मू आणि काश्मीर असा एक केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आला.
आणि इकडे दुसरा कोण म्हणून सांगा लडाख, तर हा काय सांगा दुसरा केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आला. म्हणजे एकूण आधीचे 7 केंद्रशासित प्रदेश आणि हे किती सांगा 2 केंद्रशासित प्रदेश, असे एकूण किती केंद्रशासित प्रदेश झाले सांगा मला 9 केंद्रशासित प्रदेश झाले असं आपण कन्सिडर करू. 31 ऑक्टोबर 2019 ह्या तारखेपासून अंमलबजावणी कंटिन्यू झालेली होती असं आपण गृहीत धरू. पण सर त्याच्यानंतर काही चेंज आहे का? त्याच्यानंतर काही चेंज आहे का? त्याच्यानंतर चेंज आहे. आपल्याकडे हे जे 9 केंद्रशासित प्रदेश झालेले आहे ना, आता हळूहळू केंद्रशासित प्रदेशांची क्वांटिटी सुद्धा वाढत आहे. म्हणून मग यांनी काय केलं माहिती आहे का, जे जवळजवळ जे केंद्रशासित प्रदेश आहेत छोटे छोटे त्यांचं एकत्रीकरण करून टाकलं. आणि मग ते केव्हा झालं ते सुद्धा सांगायचं. 26 जानेवारी 2020 म्हणजे आजपासून दीड पावणे 2 वर्षापूर्वी पहा 26 जानेवारी 2020. आता लक्षात घ्या 31 ऑक्टोबर 2019. अरे बरोबर आहे ना, केंद्रशासित प्रदेश किती आहे सांगा 9, बरोबर आहे. आणि आता पुढे काय होऊन राहिलं ते लक्ष, प्रवास समजत आहे ना काय होऊन राहिलं. 26 जानेवारी काय म्हणून सांगा 2020. तर आता यांनी काय केलं पहा, दमन व दीव हा एक केंद्रशासित प्रदेश होता, दादरा नगर हवेली हा काय सांगा दुसरा केंद्रशासित प्रदेश होता. ह्या 2 केंद्रशासित प्रदेशांचं काय केलं एकत्रीकरण करून लक्षात घ्या एकच प्रदेश केला. म्हणजे हे पहा हा एक काय म्हणून सांगा दमन अँड दीव, हे इकडे दिसत आहे तुम्हाला गुजरातच्या खाली इकडे पहा लक्षात घ्या. आणि इकडे गुजरात महाराष्ट्राच्या सीमेवर हे गोल दिसतंय तुम्हाला, हे लक्षात घ्या दादरा आणि काय म्हणून सांगा नगर हवेली. आता हे जवळजवळच हे समजून घ्या, बरोबर आहे. मग हे दमन आणि दीव दादरा आणि नगर हवेली ह्या दोघांना काय करून टाकलं सर, ह्या दोघांना काय केलं सांगा एक केलं. दोघांनाही काय सांगा एकच केलं. मग आता तुम्ही सांगा तिथे क्वांटिटी किती होती 9 पैकी 1 कमी झाला, कारण दोघांचा किती झाला सांगा 1 झाला. मग आता केंद्रशासित प्रदेश 26 जानेवारी 2020 ला किती झाले 8 झाले. ठीक आहे. आता सांगा आधी घटक राज्य किती झालेली आहे आतापर्यंतच्या प्रवासामध्ये लक्षात घ्या. 31 ऑक्टोबर जे आहे ना ते वटहुकूम जारी झाला होता, पण वाचनात असं गेलं कदाचित की 5 नोव्हेंबरला त्या 2 केंद्रशासित प्रदेशाला संसदेत मान्यता मिळाली. हे लक्षात घ्या. ही काय माहित आहे का, हे तारीख आहे कशाची, जे विधेयक पास झालाय लक्षात त्याची तारीख आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला तारखा वेगवेगळ्या कशा येतात माहिती आहे का, की जसं आपण कन्सिडर करू की राज्यसभेत पास होण्याची तारीख, याच्यात पास होण्याची तारीख, लोकसभेत राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीची तारीख आणि त्याच्या अंमलबजावणीची तारीख, ह्या तारखा वेगवेगळ्या असतात. तर अशा तारखावर आपल्याला फारसे प्रश्न विचारत नाही, फक्त त्यांची क्वांटिटी किती आहे. म्हणजे सद्यस्थितीमध्ये काय म्हणून सांगा किती. आता पहा तुम्हाला महाराष्ट्रावर एक प्रश्न सारखा सारखा येतो की महाराष्ट्रात तेव्हा जिल्हे किती होते आता जिल्हे किती आहे, तेव्हा तालुके किती होते आता तालुके किती आहे, असा प्रश्न येत असतो. कारण एकाच तारखेला आता जसं आपला पॉलिटिकल सायन्समध्ये गेलो तुम्हाला माहित आहे, जर समजा धन विधेयक असेल, समजा आपल्या लोकसभेतून राज्यसभेत जर गेलं असेल तर त्याला काय म्हणून सांगा 14 दिवसापर्यंत ठेवता येते, म्हणून तारखामध्ये काय सांगा फरक राहील. समजा तुमचं सामान्य विधेयक असेल तर त्याला 6 महिन्यापर्यंत काय म्हणून सांगा ठेवता येते. तर तसा म्हणजे त्या अँगलचा क्वेश्चन फारसा कमी होतो आपल्याला, हे लक्षात घ्या. तर आता पहा इथे तुमच्या हे लक्षात आलं की आतापर्यंत किती घटक राज्य होती 28 आणि काय म्हणून सांगा 9 केंद्रशासित प्रदेश. आता केंद्रशासित प्रदेश किती झाले सांगा 8 झाले. मग आता ही गोष्ट कधीची करता 26 जानेवारी 2020. आता त्याच्यानंतरचा जो चेंज आहे, त्याच्यानंतरचा जो बदल आहे तो आतापर्यंत तरी काय सांगा आपल्याकडे आलेला नाही, हे लक्षात घ्या. म्हणून मग आपण कसं कन्सिडर करू सद्यस्थितीमध्ये वर्तमानात, मग आपण काय म्हणू मला सांगा रे, भारतामध्ये 28 काय म्हणून सांगा घटक राज्य. पॉईंट समजतो का, 28 काय म्हणून सांगा घटक राज्य आणि 8 काय म्हणून सांगा केंद्रशासित प्रदेश. हे तुम्ही लक्षात घ्या. 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. म्हणजे आज तुम्हाला जर प्रश्न विचारला तर हे असं उत्तर आपण काय सांगा द्यायचं. हे पहा प्रवास समजत आहे प्रत्येकाला कसा कसा करत आहोत आपण, एकदम सोपा साधा प्रवास आहे, काही कठीण नाही. आता पहा वरील प्रमाणे म्हणजे आतापर्यंत जे काही आपण डिस्कशन केलं त्याच्यानुसार मग इथे काय झालेलं आहे की 26 जानेवारी 2020 नंतर 26 जानेवारी काय म्हणून सांगा 2020 नंतर भारतामध्ये 28 घटक राज्य व 8 केंद्रशासित काय म्हणून सांगा प्रदेश आहे, असं आपण लक्षात घेऊ. 28 घटक राज्य आणि काय म्हणून सांगा 8 केंद्रशासित प्रदेश. चला इथपर्यंतचा प्रवास समजला. मग आता या 28 घटक राज्यापैकी एक कोण म्हणून सांगा. हे पहा इथे तुम्हाला 28 घटक राज्य मी दिलेली आहे, बरोबर आहे. तर ह्या 28 घटक राज्यापैकी एक कोण सांगा महाराष्ट्र.
हे पहा इथे सर्वच्या सर्व तुम्हाला 28 घटक राज्य दिलेली आहे आणि 28 घटक राज्यापैकी एक कोण सांगा महाराष्ट्र. आता तुम्ही जर समजा ह्या महाराष्ट्राच्या नकाशाकडे पाहिल्याबरोबर तुम्हाला चटकन डोक्यामध्ये येणं जरुरी आहे. काय जरुरी आहे सांगा, की हे भारताच्या कोणत्या दिशेला आहे, कोणत्या बाजूला आहे, पश्चिमेला आहे, पश्चिम दिशेला आहे. त्याला इकडे कशाची सीमा लागलेली आहे सांगा, अरबी समुद्राची सीमा लागलेली आहे. आणि घड्याळाच्या आकाराने म्हणजे घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने त्याला कोणकोणती राज्य लागून आहे, किती राज्य लागून आहे, हे सगळे बारीक प्रश्न होतात. मग आता पहा तुम्हाला सांगतो, इथे जर पाहतो म्हटलं तर इथे पहा पहिल्यांदा कोण सांगा गुजरात आहे, बरोबर आहे. नंतर कोण सांगा पहिल्यांदा गुजरात आहे, नंतर MP आहे. लक्षात घ्या, पुढे गेलो तर काय सांगा छत्तीसगड आहे आणि इथे कोण सांगा तेलंगणा, इथे कोण सांगा कर्नाटक आहे आणि त्याच्यानंतर इकडे कोण सांगा गोवा. ठीक आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 तर ही इथे काय म्हणून सांगा 6 राज्यांची सीमा कोणाला लागलेली आहे सांगा, महाराष्ट्राला लागलेली आहे असं आपण कन्सिडर करू. पहा महाराष्ट्र हे मध्यवर्ती राज्य आहे का असा जर प्रश्न विचारला, मध्यवर्ती राज्य नाही आहे, कारण त्याला किनारवर्ती प्रदेश काय सांगा लागलेला आहे, कोणाचा, अरबी समुद्राचा. 6 राज्यांची सीमा लागलेली आहे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने डोक्यात घ्या. इथे काय म्हणून सांगा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि कोण सांगा गोवा. तर हे नंतरचा विषय, फक्त आता आपण सांगतोय की कसा कसा मुद्दा आहे. पहा सध्या आपण असं कन्सिडर करू, भारतामधील सध्या 28 घटक राज्यापैकी, सर किती घटक राज्यापैकी 28, महाराष्ट्र राज्य हे एक राज्य आहे. त्या 28 पैकी एक कोण आहे सांगा, महाराष्ट्र आहे. भारताच्या मध्यवर्ती भागात, म्हणजे हे एकदम टोकाला नाही, ह्या टोकाला नाही, बरोबर आहे. तर कुठे आहे सांगा, मध्यवर्ती भागात. मध्यवर्ती भागामध्ये, मध्यवर्ती भागात पश्चिमेला, मध्यवर्ती भागात कोणत्या दिशेला, पश्चिमेला. मध्यवर्ती भागात महाराष्ट्र राज्य असून भारत व दक्षिण भारतास लक्षात घ्या, म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिण भारत हे पाहणं. याच्यावर काय म्हणून सांगा उत्तर भारत, खाली काय म्हणून सांगा दक्षिण भारत. लक्षात घ्या, उत्तर भारत व दक्षिण भारतास एकत्रित आणणारी ही विशाल काय म्हणून सांगा भूमी आहे. हे याला दक्षिणापथ असं पूर्वी नाव होतं, लक्षात घ्या. आणि याच्यावर जो काही खडक वगैरे आपण कन्सिडर करू, तुम्हाला माहिती आहे डेक्कन ट्रॅप म्हणून काय म्हणून सांगा बेसॉल्ट वगैरे, तर ते पुढे 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 सर्व आपण शिकणार आहोत. तर सध्या इथे आपण काय शिकत आहोत की देशामध्ये नेमकं महाराष्ट्र स्थान कुठे आहे, कोणत्या प्लेसवर आहे, हे आपण या ठिकाणी काय सांगा शिकत आहोत. तर हे डोक्यात घ्या. चला, जे चालू आहे ते लक्षात येऊन राहिलं, अरे जे चालू आहे ते क्लिअर समजत आहे का. हा चला पुढे जाऊ, पुढचा काय म्हणून सांगा पॉईंट बघणं सुरू करू. पहा सध्याचा आता काय झालं होतं, पहिल्यांदा जसा तुम्ही आता इथे महाराष्ट्र बघत आहे तर तसा हा महाराष्ट्र नव्हता पूर्वी. म्हणजे कारण हे काय माहिती आहे का, जे राज्यांची क्वांटिटी आहे ती हळूहळू काय सांगा वाढत गेलेली आहे. त्यासाठी काय म्हणून सांगा आपल्या बऱ्याच महाराष्ट्रातील जवळपास 106, पुढे 107ही दिलेला आहे. तर 106 हुतात्म्यांनी काय सांगा बलिदान दिलेलं आहे महाराष्ट्र एकीकरणासाठी. तर ते महाराष्ट्रासोबत पहिल्यांदा गुजरातला ऍड केलेलं होतं. मुंबई राज्य वेगळं करण्याचा सुद्धा प्लॅन होता. ते सगळं आपण महाराष्ट्राच्या इतिहासात बघणार आहोत, हे लक्षात घ्या. तर आता पण तुम्हाला सांगायचं आहे मला, इथे लक्षात घ्या, सध्याचा गुजरात व महाराष्ट्र राज्याचे मिळून म्हणजे आपल्या महाराष्ट्रासोबत कोणाला ऍड केलेलं होतं सांगा, गुजरात. हे पहा, गुजरात व महाराष्ट्र म्हणजे गुजरातची भाषा कोणती सांगा, गुजराती, आणि महाराष्ट्राची भाषा कोणती, मराठी. असं 2 भाषिक प्रदेश एकत्र केले, 2 भाषिक प्रदेश एकत्र केले. 2 भाषिक प्रदेश म्हणजे कोण कोण, गुजराती आणि मराठी, असे 2 भाषिक प्रदेश एकत्र केले. पहा सध्याचा गुजरात व महाराष्ट्र राज्याचे मिळून 1 नोव्हेंबर 1956 ला द्वैभाषिक मुंबई राज्य स्थापन केलं होतं. याच्यात भानगड काय होती माहिती आहे का, की गुजरात म्हणायचे, म्हणजे गुजरातचे जे लोक आहे, गुजरातची जनता आहे, ते म्हणायचे की आम्हाला कोण पाहिजे, मुंबई पाहिजे, आणि महाराष्ट्रवाले म्हणायचे मुंबई आम्हाला पाहिजे. तर याचं त्याच्या आधीचं सोल्युशन आपण कन्सिडर करू की त्यांनी काय केलं होतं, एकत्र केलं, म्हणजे गुजरात त्यात महाराष्ट्र ते मुंबई सगट दोन्ही द्वैभाषिक मुंबई राज्य. ही तारीख कधीची आहे सर, तर ही तारीख आपण असं कन्सिडर करू की 1 नोव्हेंबर 1956 द्वैभाषिक मुंबई राज्य स्थापन झालेलं होतं. पहा त्यानंतर काय म्हणून सांगा महाराष्ट्र मुक्ती संग्राम आहे, तो खूप मोठा आहे. तो कुठं पाहायला मिळतो आपल्याला माहित आहे, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. समजलं, आपण पाहतो महाराष्ट्राचा भूगोल. ठीक आहे. तर आता पहा त्यानंतर मध्य प्रांत, म्हणजे हे महाराष्ट्राच्या वर मध्य प्रांत, मध्य प्रदेश वगैरे येतो माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर मध्य प्रांतातून विदर्भ, हे इकडला वरचा प्रदेश, मध्य प्रांतातून विदर्भ व हैदराबाद राज्यातून मराठवाडा. लक्षात घ्या, हे मुंबई राज्याला जोडलं, म्हणजे मध्य प्रांतातून विदर्भ जोडला आणि हैदराबाद प्रांतातून मराठवाडा हे मुंबई राज्याला जोडून 1 मे 1960, हा प्रश्न 100 वेळा विचारत्या. पहा 1 मे 1900 काय म्हणून सांगा 60 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
तर आता जो आपण महाराष्ट्र बघतोय त्याची निर्मिती केव्हा झालेली आहे सर, तर 1 मे 1960ला. 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे असं आपण कन्सिडर करू. लक्षात घ्या. 1 मे 1962 म्हणून महाराष्ट्रामध्ये 62 पासून पंचायत राजची काय म्हणून सांगा स्थापना झालेली आहे. पंचायत राज कंटिन्यू केलेला आहे. महाराष्ट्रानं कोणती पंचायत राजची पद्धती, तर त्रिस्तरीय 3 स्तरीय काय सांगा पंचायत राजची पद्धती वापरलेली आहे असं कन्सिडर करू. 1 मे 1960 पासून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि म्हणून 1 मेला महाराष्ट्र दिन असंही म्हटल्या जाते, त्यालाच कामगार दिन असंही म्हटल्या जाते. तर तो महाराष्ट्र दिन म्हणून आपण काय सांगा साजरा करतो असं आपण लक्षात घ्या. हो, सेम डेज आहे, कारण गुजरात वेगळं केलं नाही याच्यापासून, हे लक्षात घ्या. आता आपण थोडंसं पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे स्थान आता कुठे कुठे आहे सर, कसे कसे आहे. मग आता पण तुम्हाला सांगतो, हा पृथ्वी गोल आहे, लक्ष द्या. अरे समजते ना, हा पृथ्वी गोल आहे आणि हे आडवी कोण असतात सांगा, अक्षवृत्ते, बरोबर आहे. आता आडवी अक्षवृत्ते मोजताना तुम्ही कुठून कुठपर्यंत मोजणार आहे, सामान्य एक लक्षात, दिशा कशी राहणार आहे, एक तर तुम्ही दक्षिणेकडून मोजा नाही तर उत्तरेकडून मोजा. तर हे कसं राहिलं सांगा, उत्तर दक्षिण अंतर राहणार आहे यांचं, बरोबर आहे. आणि रेखावृत्ते कशी आहे सांगा, हे अशी आहे. तर यांचं अंतर कसं मोजणार आहे तुम्ही, पूर्व पश्चिम मोजणार आहे. म्हणजे या अक्षवृत्त रेखावृत्ताच्या वृत्त जाळीमध्ये महाराष्ट्र कुठे येतो ते तुम्हाला सांगायचं आहे. तर हे तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र जसा खालून सुरू होतो, लक्षात घ्या. म्हणजे खालून आता पहा, भारत किती अक्षांशापासून सुरू होतो, 8 अक्षांशापासून भारत सुरू होतो. तर 8 अक्षांशापासून महाराष्ट्र खालून लागतो का, नाही, काही अक्षांश आपल्याला सोडावे लागतात. म्हणून मग जसं आपण हे काय म्हणून सांगा इथे आपण कन्सिडर करू, तर इथे काय म्हणून सांगा, हे 0 काय म्हणून सांगा विषुववृत्त म्हणजे अक्षवृत्त, हे इतक्यातून आपण काय म्हणून सांगा भारत सुरू करू, हे लक्षात घ्या. तर इथे पहा, इथून काय म्हणून सांगा वरून आपण कन्सिडर करू. हे जर इकडे जर आपण गेलो तर एवढा काय सांगा भारत सुरू होईल आणि त्याच्यावर कोण येईल सर, महाराष्ट्र येईल. मग महाराष्ट्र कुठून सुरू होत आहे, तर हे 15.8 पासून सुरू होईल. 15.8 उत्तर, तो वर जाईल ना, तर तो कुठपर्यंत सांगा 22 पर्यंत येईल. मग हे लक्षात घ्या, 15.8 उत्तर ते 22.1 उत्तर अक्षांशापर्यंत अक्षवृत्तीय विस्तार आहे. अक्षवृत्तीय विस्तार कुणाचा सांगा, महाराष्ट्राचा. आणि रेखावृत्तीय विस्तार म्हणजे अशा प्रकारचा जर विस्तार जर आपण पाहतो म्हटलं पूर्व पश्चिम, लक्षात घ्या 72.66 म्हणजे इथून कुठून तरी 72 पासून सुरू होईल आणि इकडे काय सांगा 80 पॉईंट काय म्हणून सांगा 9 पूर्व रेखांशाच्या दरम्यान याचा काय सांगा विस्तार आहे असं आपण गृहीत धरू. 100% प्रश्न विचारते, आकृतीमध्ये मी जास्त क्लिअर करून देतो, हे लक्षात घ्या. तर इथे पहा तुम्हाला सांगतो, हे पहा कुठून सुरू होत आहे तर ते तुम्ही समजून घ्या, महाराष्ट्र. तर आता पहा, हे पहा खाली कुठून सुरू होत आहे तर 15.45, हे पहा 15 पासून आपण कन्सिडर करा, 15 अंश किती सांगा 45 पासून काय सांगा खालून सुरू होत आहे, हे लक्षात घ्या. तर हे इथून आता इकडे लक्षात घ्या, हा कोणता सांगा अक्षवृत्तीय विस्तार. तर हे इकडे कुठपर्यंत गेलेला आहे, तर हे कुठपर्यंत गेलेलं आहे सांगा 22 पर्यंत गेलेलं आहे, नीट लक्ष द्या. तर हा पहा 15.45 ते 22 उत्तर अक्षवृत्तापर्यंत महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्तीय विस्तार आहे. रेखावृत्तीय विस्तार म्हणजे इथून सुरू झालेला आहे 72.45, 72 अंश काय म्हणून सांगा 45 पासून सुरू झाला. इकडे आता मोजत गेलो तर कसे भरणार आहे सांगा, 72, 73, 74, 75 असं काउंट होईल ना. मग हे लक्षात घ्या, 72, 73, 74, 75 इथे किती आलं सांगा 80. तर 80 अंश किती सांगा 45. हा कोणता विस्तार आहे सर, रेखावृत्तीय काय म्हणून सांगा विस्तार आहे महाराष्ट्राचा. ठीक आहे. 2 रेखावृत्तामधलं किंवा 2 अक्षवृत्तामधलं जे काही अंतर असते ते सरासरी अंतर किती असते सर, 111 किलोमीटर असते. मग तुम्ही जर समजा 80 वजा जर 72 केले, दादा मी हे लांबी रुंदी लक्षात घेताना ढोबळमानानं सांगतोय, सर्वच्या सर्व भूगोलात प्रत्येक गोष्ट पाठ करायची नसते. आता बा सांगतो, हे 80 वजा काय सांगा 72 केले तर 8 उरले, अरे समजत आहे ना. मग हे काय होईल सांगा 888, बरोबर आहे. आता हे ढोबळमानानं. मग आता जर समजा आपण पाहतो म्हटलं, हे पहा इथे काय झालेलं आहे सांगा, याची लांबी किती झाली आहे 800 किलोमीटर. म्हणजे हे पहा, हे 888 ऐवजी आपण काय लक्षात घेऊ सांगा 800 किलोमीटर. हे कोणती लांबी, हे पूर्व पश्चिम लांबी, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती सांगा 800. आणि वरून जर पाहतो म्हटलं 22 वजा 15, अरे समजलं का, 22 वजा 15 म्हणजे 7, 7 गुणिला 111 जर केले तर 777. इथे सुद्धा तसंच आपण काउंट केलेलं आहे, किती सांगा 700. म्हणजे आता पहा महाराष्ट्र कसा जास्त आहे, डोक्यात घ्या, महाराष्ट्र कसा जास्त आहे, पूर्व पश्चिम जास्त आहे. कितीनं जास्त आहे, 100 जास्त.
महाराष्ट्र कसा जास्त आहे, पूर्व पश्चिम विस्तार त्याचा कसा आहे सांगा, जास्त आहे. कितीनं जास्त आहे, 100 जास्त आहे असं गृहीत धरू. मग उभा जो आहे त्याची उंची कशी आहे सांगा, कमी आहे. समजलं, उभा कसा आहे सांगा, कमी आहे. मग आपण उत्तर दक्षिण त्याची लांबी ही काय म्हणू सांगा, 700. पूर्व पश्चिम काय म्हणू सांगा, 800. विचारते प्रश्न आपल्याला आले पाहिजे, बरोबर आहे. आता पहा, याचा जर समजा आपण अक्षवृत्तीय विस्तार 15°45 पासून काय सांगा 22° उत्तरपर्यंत, आणि इकडे काय म्हणू सांगा रेखावृत्तीय विस्तार 12°45 पासून तर काय सांगा 80°45 पर्यंत काय सांगा रेखावृत्तीय विस्तार. एक 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 प्रश्न तुम्हाला बनत असतो, आणि जसा जसा प्रश्न बनतो त्या त्या अँगलनं तुम्हाला काय सांगा उत्तर देणं जरुरी आहे. सर्व प्रश्न तुम्हाला बोर्डवर घेईल मी पुढे पुढे, आणि तुम्हाला आयडिया येईल की आपल्या महाराष्ट्राच्या जिओग्राफीमध्ये आपल्याला कोणते प्रश्न विचारल्या जातात हे आपल्याला माहित असणं जरुरी आहे. ठीक आहे. आता पहा, महाराष्ट्रात एकूण काय 36 जिल्हे, पालघर नंतर, अरे समजत आहे का, 36 जिल्हे 358 तालुके. पहा, ह्याच्यात 355 तालुके हे सुद्धा उत्तर बरोबर दिलं जाते. तर 3 तालुके काय म्हणून सांगा गृहीत धरले जात नाही. तर ते तुम्हाला पुढे सांगेल की काय उत्तर द्यायचं, काय कन्सिडर करायचं. तर इथे एकूण तालुके म्हटलं किती आहे सांगा 358 तालुके, आणि याच्यात 378 नगरे आणि त्याच्यानंतर 43,711 काय सांगा खेडी आहे. अंदाज बांधून ठेवा, लक्षात घ्या की आपल्याकडे पहा महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती सांगा 36 आहे, एकूण तालुके किती आहे 358 तालुके आहे, एकूण नगरे किती आहे सर 378 नगरे आहे, एकूण किती खेडी आहे, जशी आपली खेडोपाडी आपण राहत तशी खेडी निव्वळ महाराष्ट्रात किती आहे 43,711 खेडी आहे, असं आपण कन्सिडर करू. आता पहा, महाराष्ट्र या राज्याचे क्षेत्रफळ, आता पहा इथे पहा महाराष्ट्र या राज्याचे काय म्हणून सांगा क्षेत्रफळ, हे पहा 3,07,713 म्हणजे 3,07,700 काय म्हणून सांगा 13, हे चौरस किलोमीटर. लक्षात घ्या, चौरस किलोमीटर इतकं काय सांगा क्षेत्रफळ आहे. कुणाचं, महाराष्ट्राचं. हे पहा महाराष्ट्र राज्याचं असं आपण कन्सिडर करू. आता एक दुसरा प्रश्न, महाराष्ट्र भारतामध्ये सध्या किती सांगा 28 घटक राज्य आहे, 8 केंद्रशासित प्रदेश आहे. तर या 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशापैकी एक राज्य कोण आहे, महाराष्ट्र. मग हे क्षेत्रफळ जे आहे 3,07,713 हे जे क्षेत्रफळ आहे, तर हे क्षेत्रफळ त्या संपूर्ण भारताच्या क्षेत्रफळाच्या किती % आहे. तर इमॅजिन करा, मग इथे 9.36% आहे, 9.36%. म्हणजे महाराष्ट्र बऱ्यापैकी मोठं राज्य आहे, हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. कारण एवढा लीड जर सगळी असती तर फक्त किती राज्य 10 झाली असती ना, 10-11 राज्य झाली असते. 28 घटक राज्य आपल्याकडे, 8 केंद्रशासित प्रदेश आहे. म्हणून हे एक एक प्रश्न क्लिअर करत चला. महाराष्ट्र या राज्याचे क्षेत्रफळ किती आहे, तर 3,07,713 चौरस किलोमीटर आहे, आणि ते भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9 काय म्हणून सांगा 36% असं आपण कन्सिडर करू. तर हे इकडे लक्ष द्या. आता पुन्हा पुढे पुढे काय होत आहे, आता जे आधी शिकवलं पहा, काय म्हटलं सांगा पूर्व पश्चिम लांबी किती आहे म्हटलं 800, पूर्व पश्चिम जास्त आहे म्हटलं होतं 800, उत्तर दक्षिण लांबी किती 700, उंची कशी आहे म्हटलं कमी आहे म्हटलं, बरोबर आहे. तर उत्तर दक्षिण लांबी काय सांगा 720 म्हणतात. काही काही वेळा 720 असे उत्तर दिलं जाते. तर आता तुम्हाला सांगतो, ऑप्शन मध्ये जर काय हजर नसेल सांगा 700, हे उत्तर हाणायचं 720. समजत आहे मी काय म्हणतो, म्हणजे असं. तर आता पहा इथे काय म्हणून सांगा समुद्र किनारा किती आहे, समुद्र किनारा किती आहे 720 किलोमीटर लांबीचा कोण आहे सांगा समुद्र किनारा आहे, असं गृहीत धरू. तर आता पहा तुम्हाला सांगतो, हे समुद्र किनारा असा स्केल सारखा स्ट्रेट राहील का, नाही. तर तो कसा असा झिगझॅग राहील, आत बाहेर कसा झालेला असेल, त्याची लांबी म्हणून. नाहीतर तुम्ही काय म्हणाल माहिती आहे का, सर हेही 720च म्हणत आहे तुम्ही, आणि काही काही ठिकाणी तुम्ही हे 700 म्हणत आहे, आणि हा 720 कसं काय, हे समजलं कसं काय, तो जास्तही राहू शकतो. समजत आहे. तर ह्या पद्धतीनं समुद्र किनारपट्टी महाराष्ट्राला किती लाभलेली आहे, 720 किलोमीटर लांबीचा काय सांगा सागर किनारा लाभलेला आहे. इथे एक प्रश्न विचारते की महाराष्ट्राचा सागर किनारा कशा प्रकारचा आहे, रिया प्रकारचा आहे किंवा त्याला काय म्हणायचं दंतूर आहे. दंतूर म्हणजे कसा, तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे माहिती आहे का, की वेगवेगळे काय म्हणून सांगा सुळके वगैरे कशाचे, ह्या सह्याद्रीचे, आपल्या कशाचे म्हणून आपण सह्याद्रीचे म्हणा, तर किंवा आपण पश्चिम घाटाचे बेसॉल्टच्या आतमध्ये गेलेले आहे, म्हणून ती किनारपट्टी दंतूर झालेली आहे असं आपण गृहीत धरू. रिया प्रकारचा आहे, दंतूर प्रकारचा आहे, हे आपण काय सांगा उत्तरं द्यायची. तर आता पहा, जसं तुम्हाला तेलंगणाची गोष्ट केली होती 2014 आठवा 2 जून 2014 म्हटलं होतं ना,
डिवायडेशन करून तेलंगणा आपण काय म्हणून सांगा राज्य तयार केलं होतं, 29वं म्हटलं होतं तुम्हाला. परत काय सांगा जम्मू काश्मीर क्लोज केल्यावर 28 झाले असं आपण बोललो होतो आधी लेक्चरमध्ये, बरोबर आहे. मग आता मला काय म्हणायचं आहे ते तुम्ही समजून घ्या, एकदा नीट लक्षात घ्या. तर इथे काय झालेलं आहे ते लक्ष द्या, व्यवस्थित नीट लक्षात घ्या. की तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 ऑगस्ट 2014 ह्याच्या आधी म्हणजे 1 ऑगस्ट 2014च्या काय सांगा आधी किती जिल्हे होते सर? 35 होते, बरोबर आहे. 1 ऑगस्ट 2014च्या आधी किती जिल्हे होते सर? तर त्याच्या आधी 35च जिल्हे होते. किती जिल्हे होते म्हणून आपण 35च होते. पण 1 ऑगस्ट 2014 रोजी कोणाचं विभाजन केलं सर? ठाणे. ह्या ठाणे जिल्ह्याला काय सांगा कट केलं, खाली ठाणे ठेवला आणि वर काय काढला सांगा? पालघर काढला. म्हणजे हे लक्षात ठेवा, ठाणेमधून कोण तयार झालं? पालघर. मग हे पहा 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन पालघर हा कितव्या क्रमांक होईल त्याचा? आता 36वा. आधी सांगितलं किती सांगा? 35 होते. तर पालघर हा 36वा जिल्हा काय म्हणून सांगा निर्माण करण्यात आला. मग आता वर्तमानामध्ये महाराष्ट्रात किती जिल्हे म्हणून सांगितलं होतं? 36 जिल्हे. तर इथे एक प्रश्न तुम्हाला येतो पुन्हा कसा की सांग म्हणते शेवटचा जिल्हा कोणता? तर त्याच्यात उत्तर काय सांगा? पालघर असं उत्तर सुद्धा आपल्याला देता आलं पाहिजे. एकदम काय सांगा इझी प्रश्न असतात, खूप सोपे साधे प्रश्न असतात. तर हे पहा आता तुम्हाला सांगतो आपण एकूण नवे जिल्हे किती निर्माण केले मित्रांनो? 10 जिल्हे नवे निर्माण केलेले आहे. कारण निर्मितीच्या वेळेस काय म्हणू आपण आपल्याकडे तर 26च जिल्हे होते, पण त्याच्यानंतर आता 10 हे पालघरला मिळून किती झाले म्हटलं मी? 36 झाले असं बोललेलो आहे. तर 10 कोणते कोणते निर्माण झाले तर ते सगळे आपण इथे आता बघणार आहोत. हे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे लक्ष द्या प्रत्येकानं. काय म्हटलं मी इथे? हे पहा ठाणेला तोडलं आपण इथून, बरोबर आहे. आणि त्याच्यातून कोण तयार केला सांगा? पालघर तयार केला. कधी सांगा? 1 ऑगस्ट 2014 असं आपण कन्सिडर करू. तर इथे तुम्हाला पुन्हा एक प्रश्न विचारला जातो की कोणकोणत्या जिल्ह्यातून कोणकोणता जिल्हा निर्माण झाला, हाही प्रश्न विचारते, बरोबर आहे. म्हणजे आता जसं तुम्हाला इथे एक क्लिअर झाला की ठाणेतून कोण निघाला सर? पालघर निघालेला. ठाणेतून कोण निघाला? पालघर. ह्याच्यावर विशिष्ट फोकस करायचं, आकृतीमध्ये कोणातून कोण निघलेला आहे आणि केव्हा निघलेला आहे ते सुद्धा दिलेलं आहे. आता पहा 2 घटना एकदाच घडल्या. हे पहा 2 घटना कोणत्या? 1 जुलै 1998 2 जिल्ह्यांचं विभाजन केलं आणि वेगळे 2 जिल्हे काढले. सगळे पाहू आपण. हे पहा धुळेमधून काय केला सांगा? नंदुरबार काढला, बरोबर आहे. आणि अकोल्यातून कोण काढला रे? वाशिम काढला. ठीक आहे, असे 2. एकूण किती जिल्हे आपल्याला बघायचे आहे? जे नवे काय सांगा 10 निर्माण झालेले आहे. आता किती लक्षात आले सांगा? 3. सोप्प. धुळेतून कोण सांगा? धुळेच्या वर कोण आहे? नंदुरबार, बरोबर आहे. आणि अकोल्याच्या खाली कोण येत आहे? वाशिम. अकोल्यातून कोण काढला सांगा? वाशिम. ठीक आहे. आणि नंतर काय म्हणून सांगा त्याच्या आधीचा कंटेंट 1 मे 1900 काय सांगा 81. तर हे लक्षात घ्या. रत्नागिरीतून हा जिल्हा वेगळा केला. कोणता म्हणून सांगा? सिंधुदुर्ग. 1 मे 1981 रत्नागिरीतून कोण वेगळा केला? सिंधुदुर्ग. आणि त्याच्यानंतर आपण जर समजा पाहतो म्हटलं तर हे औरंगाबाद मधून कोण वेगळा केला सांगा? जालना. लक्षात घ्या. मग आता पहा इथे 2 इथे 2 किती झाले सांगा? 4. 4 आणि 2 6. लक्षात म्हणजे निघणारे पहा 1 2 3 4 आणि हे किती सांगा? 5. किती जिल्हे पाहायचे आहे सांगा आपल्याला? 10 जिल्हे आपण कन्सिडर करू. तर इथे लक्षात घ्या. मग इकडे पहा परत खाली पहा इथे 1 मे 1900 काय म्हणून सांगा? 99 परभणीमधून कोण निघाला सांगा? हिंगोली निघलेला आहे. आणि भंडारामधून कोण निघाला आहे सांगा? गोंदिया निघलेला आहे. पहा आणि इथे आपण जर समजा पाहतो म्हटलं तर गोष्ट कधीच्या 1982 मध्ये 16 ऑगस्ट 1982 लक्षात घ्या. उस्मानाबाद मधून लातूर वेगळा केला. 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद मधून लातूर वेगळा केलेला आहे. तिथून 10 दिवस जर गेले तर मग 26 ऑगस्ट 16 नंतर काय सांगा? 10 दिवस 26 ऑगस्ट. वर्षे एकच आहे, वर्षे एकच आहे. लक्ष द्या. 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर मधून कोण सांगा? गडचिरोली वेगळा केलेला आहे असं आपण कन्सिडर करू. हे तुम्ही इथं काय सांगा लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने एकूण किती जिल्हे काढलेले आहेत सर? 10 जिल्हे काढलेले आहे. कोण म्हणजे प्रशासकीय अधिकारी कोण होते लक्षात घ्या. शासन कोणाचं होतं ते सुद्धा आपण काय म्हणून सांगा बघणार आहोत. तर हा कंटेंट आपण पुन्हा रिवाइज करणार आहोत. इथं फक्त आपण कशासाठी त्याला अभ्यासलाय ते सांगा मला की 1 ऑगस्ट 2014 रोजी ह्या ठाणेमधून कोण काढला सांगा? पालघर बाजूला केला, बरोबर आहे. आणि तो कितवा जिल्हा होय सांगा? 36वा जिल्हा होय महाराष्ट्रातला. म्हणजे वर्तमानात महाराष्ट्रामध्ये सर जिल्हे किती आहे? तर त्याचं उत्तर काय होईल सांगा? 36 जिल्हे. तुम्हाला जर प्रश्न विचारला आज महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहे रे भाऊ, याचं उत्तर काय झालं पाहिजे सांगा? 36 जिल्हे आहे असं गृहीत धरू.
हे पहा, भूक्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? मग क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून एवढाच शब्द, बरोबर. देशात कितवा क्रमांक? तर हे लक्षात ठेवायचं, कोरूनच ठेवायचं डोक्यामध्ये, तिसरा क्रमांक लागतो. म्हणजे हे काही कन्सेप्ट नाहीये, पाठांतराचा प्रश्न नाही, आपल्याला वारंवार वाचनातून ती गोष्ट आली पाहिजे. पहा आता मग पहिला दुसरा कोण आहे सर? तर पहिला क्रमांक लागतो राजस्थानचा. ह्याचं क्षेत्रफळ देशामध्ये सर्वाधिक असून ते काय म्हणून सांगा, लक्ष द्या. 3,42,239 चौरस किलोमीटर आहे. पहा 3,42,239 काय म्हणून सांगा, चौरस किलोमीटर आहे. तर पहा लक्षात घ्या, इथे दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश. हे पहा दुसरा क्रमांक कोणाचा आहे सर? एमपीचा. मध्य प्रदेशाचं क्षेत्रफळ आपण जर समजा कन्सिडर करतो म्हटलं तर हे पहा इथे काय दिलेलं आहे, चेक करा. 3,08,300 काय सांगा, 46 चौरस किलोमीटर. कोण सांगा? एमपीचं क्षेत्रफळ आहे. एमपीचा क्रमांक कितवा? दुसरा. आणि महाराष्ट्राचा क्रमांक कितवा सांगा? तिसरा. चला क्षेत्रफळ सांगा महाराष्ट्राचं पटपट. हा 3,07,713. हे कोण सांगा? MH. तर आता पहा इथे चेक करा, हे 3,42,239 राजस्थान पहिला, हे 3,08,300 काय सांगा 46, म्हणजे काय सांगा 1,000 वगैरे काय सांगा जास्त झालंय. 1,000ला कमीच कोणाचं सांगा? एमपीचं. पण एमपीचा कितवा नंबर लागला? आता दुसरा नंबर लागलेला आहे. आणि महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आलेला आहे? महाराष्ट्र काय म्हणू रे दादा? तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे, असं आपण कन्सिडर करू. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मग महाराष्ट्राचा आपल्या भारतात कितवा क्रमांक? त्याचं उत्तर काय सांगा? तिसरा. आणि आता यांचं दोघांचं क्षेत्रफळ वगैरे विचारणार नाही, पण क्षेत्रफळानुसार क्रमाने 2 राज्य माहिती असणं जरुरी आहे. मग पहिलं कोण म्हणून सांगा? राजस्थान. दुसरं कोण म्हणून? मध्य प्रदेश. आणि तिसरं कोण म्हणून? महाराष्ट्र. असं आपण काय म्हणून सांगा लक्षात घेऊ. ठीक आहे, चला पुढे जाऊ. एक एक कंटेंट आपण पुढे नेत राहू. ठीक आहे. आता पहा, भारताचे भूक्षेत्रफळ किती आहे? तुम्हाला सांगितलं 32,87,263. अरे बरोबर आहे ना? मग हे पहा 32,87,263 चौरस किलोमीटर. समजलं का? 32,87,263 चौरस किलोमीटर कोणाचं? भारताचं. तर त्याच्यापैकी आता महाराष्ट्राचं सांगा. 3,07,713 चौरस किलोमीटर. ठीक आहे. आता 32 लाखापैकी काय म्हणून सांगा? 3 लाख. लक्षात घ्या, 30 लाखापैकी 3 लाख म्हणजे 10%. पण 32 लाखापैकी 3 लाख म्हणजे 10%च्या कमी होईल. बरोबर आहे. म्हणून हे किती पर्सेंट? 10%च्या कमी आहे, 9.36% आहे. देशाच्या क्षेत्रफळाच्या किती पर्सेंट आहे म्हटलं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ? त्याचं उत्तर काय होईल सांगा? 9.36% आहे, असं आपण गृहीत धरू. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक प्रश्न की 11च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती? भारताची तर 100 काय सांगा? 21 कोटी. बरोबर आहे. संपूर्ण भारताची लोकसंख्या डबल मानानं पाहतोय आपण. लक्षात घ्या, 100 किती सांगा? 21 कोटी. तर महाराष्ट्राची लोकसंख्या किती? तर इथं असं उत्तर द्यायचं की 11.23 कोटी. हे याच्यावर प्रश्न येते. महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे सांगा? 11.23 कोटी. हा एक प्रश्न. महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? आता ही कोणत्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या? 2011च्या. बरोबर आहे. तर आता 11.23 कोटी. हे बाकीचं तुम्ही काउंट करा. कसं? 11,23,74,333. हा आपला विषय. पण इथं काय सांगा? 11.23 कोटी लक्षात ठेवा. आणि लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? दुसरा. मग इथे लक्षात घ्या सर म्हणा, पहिला कोणाचा? तर पहिला काय म्हणून सांगा? यूपी म्हणून. आणि दुसरा काय म्हणून सांगा आपण? महाराष्ट्र. पहिला यूपी. तर आता तुम्ही लक्षात घ्या, पहिला क्रमांक कोणाचा सांगा? यूपीचा. आणि दुसरा कोणाचा सांगा? महाराष्ट्राचा. कशात? लोकसंख्येत. आणि क्षेत्रफळ म्हटलं पहिला कोण? राजस्थान. दुसरं कोण म्हणू? MP. आणि तिसरं कोण म्हणू सांगा? महाराष्ट्र. बरोबर आहे. हे लक्षात घ्या. तर आता पहा, हे बाकी मग पुरुषांची लोकसंख्या, स्त्रियांची लोकसंख्या हे कुठं पाहणार आहोत आपण? लोकसंख्या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. इथं फक्त तुम्हाला आयडिया करून देतोय. तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपल्या समोर जसे जसे येईल तसं तसं आपण त्याला काय सांगा? फॉलो करत जायचं. तर हे तुम्ही काय म्हणून सांगा? लक्षात घ्या. तर इथे पाहतो म्हटलं तर एक लक्ष द्या, आपण जर समजा क्षेत्रफळाची गोष्ट जर करतो म्हटलं महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास, इथे लक्षात घ्या, इथे काय सांगा? क्षेत्रफळ. ठीक आहे. तर हे मोठं दिसत आहे पहिलं. कोण सांगा? राजस्थान. तर हे पहिलं राजस्थान क्षेत्रफळाची गोष्ट करू. आणि त्याच्यानंतर हे दुसरं काय म्हणून सांगा? मध्य प्रदेश. आणि तिसरा कोण सांगा? महाराष्ट्र. ओके. तर हे गोष्ट झाली कोणाची? क्षेत्रफळाची.
समजत आहे का रे? त्याच्यानंतर आपण काय म्हणू सांगा, लोकसंख्या. बरोबर आहे. लोकसंख्येची जर समजा गोष्ट जर केली, महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास जर म्हटलं तर इथे पहिला कोण नंबर सांगा, यूपीचा, आणि दुसरा कोणाचा सांगा, महाराष्ट्र. तर अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं. म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसरा क्रमांक आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा कितवा, तिसरा क्रमांक. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसरा क्रमांक आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये तिसरा क्रमांक आहे. कोणाचा म्हणून सांगा, महाराष्ट्राचा. हे आपण इथं काय करू सांगा, लक्षात घेऊ. हे पहा, मग इकडे पुन्हा आपण ऍड केलेलंच आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात उत्तर प्रदेशची लोकसंख्या काय म्हणून सांगा, सर्वाधिक असून ती 19 पॉईंट काय सांगा, 96 कोटी. म्हणजे ढोबळ मानानं माना किती सांगा, 20 कोटी. बरोबर आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 11.23 कोटी. समजत आहे? पहा असं. तर बिहार राज्याचा क्रमांक तिसरा लागतो. लोकसंख्येत तिसरं राज्य लक्षात ठेवा. तर तिसरा क्रमांक कोणाचा सांगा, बिहारचा. तर या राज्याची लोकसंख्या 10 पॉईंट किती सांगा, 41 कोटी. मग जसे क्रमांक 3 आपण कोणते लक्षात ठेवले मला सांगा, क्षेत्रफळाचे. राजस्थान म्हणा, MP म्हणा, महाराष्ट्र. तर तसे क्रमांक 3 लोकसंख्येची राज्य कोणकोणती सर? तर क्रमांक 3 लोकसंख्येची राज्य कोणती म्हणून, पहिलं UP म्हणा, दुसरं महाराष्ट्र म्हणा, तिसरं काय सांगा, बिहार म्हणा. तर हे कसं होते माहिती आहे का, जेव्हा तुम्हाला मॅच द पेअर मध्ये प्रश्न येतो ना, तेव्हा हे फारच महत्वाचा कंटेंट ठरत असतो. तर हे तुम्ही इथं काय म्हणून सांगा, लक्षात घ्या. ठीक आहे. चला थोडंसं पुढे जाऊ. समजत आहे प्रत्येकाला? लोकसंख्येमध्ये UPचा पहिला, महाराष्ट्राचा दुसरा, बिहारचा तिसरा, असं आपण लक्षात घेऊ. सध्या महाराष्ट्रात ऑगस्ट 2014, लक्षात घ्या, ऑगस्ट 2014 काय झालं, ऑगस्ट 2014ला पालघरला आपण काय म्हणून सांगा, वेगळा केलेला आहे. कोणापासून? ठाणेतून तुकडा काढलेला आहे, पालघर बनवलेला आहे. सध्या महाराष्ट्रात ऑगस्ट 2014 नुसार लक्षात घ्या, 36 जिल्हे आणि प्रशासकीय विभाग किती सांगा, 6 आहेत. तर हा एक नवा प्रश्न प्रशासनासाठी आपण या 36 जिल्ह्यांना डिवाइड केलेला आहे. किती प्रशासकीय विभागामध्ये? 6 प्रशासकीय विभागामध्ये. मग तुम्हाला वारंवार प्रश्न विचारते, हे लक्षात घ्या, महाराष्ट्रात सध्या किती प्रशासकीय विभाग आहेत? आता हे 36 जिल्ह्यात तुमचे कन्फर्म झाले, तुम्हाला माहित झालं. प्रशासकीय विभाग किती आहेत ह्याचं उत्तर द्यायचं काय सांगा, 6 प्रशासकीय विभाग आहेत. हे पहा, पुन्हा आधीचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली रे? 1 मे 1960 ला झाली. आता इथे तेव्हा, आता सांगितलं तुम्हाला, तेव्हा किती जिल्हे होते म्हटलं, महाराष्ट्रात 26 जिल्हे होते आणि 4 प्रशासकीय विभाग होते, असं आपण कन्सिडर करू. तर आता बा तुम्हाला सांगतो, हे लक्ष द्या, 1 मे 1960 हा बऱ्याचदा प्रश्न होऊन गेला. हे महाराष्ट्र राज्याची काय सांगा, स्थापना आहे. अरे समजते का? तर तेव्हा आपण काय म्हणून सांगा, प्रशासकीय विभाग. तर प्रशासकीय विभाग विचारलं, याचं उत्तर काय द्यायचं, 4. प्रशासकीय विभागाचं उत्तर काय द्यायचं, 4. आणि त्याच्यानंतर काय म्हणून सांगा, जिल्हे. पण लक्षात घ्या, जिल्हे किती म्हणून सांगा, 26. मग आता नवे किती निर्माण केलेले आहे? आतापर्यंत आपण 10 जिल्हे निर्माण केलेले आहे. आणि इथे ढोबळ मानानं जर समजा तुम्हाला आताही विचारलं 2022, अरे बरोबर ना, 2022, मग इथे समजा काय म्हणून सांगा, प्रशासकीय विभाग जर विचारले, काय विचारले सर, प्रशासकीय विभाग काय म्हणून सांगा, 6. आणि तुम्हाला जर इथे प्रश्न विचारला, काय सांगा, महाराष्ट्रात जिल्हे किती आहे, तर जिल्हे किती आहे म्हटलं तर आपण काय उत्तर द्यायचं सांगा, 36 जिल्हे आहे असं उत्तर द्यायचं. हे समजत आहे? केव्हा काय उत्तर पहा, महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 ला झाली. त्यावेळेस प्रशासकीय विभाग किती होते, त्याचं उत्तर 4. जिल्हे किती होते, 26. आणि प्रशासकीय विभाग आता किती आहे, तर 6 आहे. आणि आता जिल्हे किती आहे, 36 आहे. असं उत्तर आपण या ठिकाणी काय सांगा द्यायचं. प्रशासकीय विभाग किती वाढले सांगा, 2 वाढले. आणि जिल्ह्यांची क्वांटिटी किती वाढली सर, तर जिल्ह्यांची क्वांटिटी काय सांगा, 10 ने वाढली. असं आपण इथे लक्षात घेऊ. चला, जे सुरू आहे ते क्लिअर आहे सर्वांना? हा, चला पुढे जाऊ. पुढचा मुद्दा पाहू. एक प्रश्न काय सांगा येत असतो. पहा, स्वातंत्र्योत्तर काळात, स्वातंत्र्योत्तर म्हटल्यानंतर हे शब्दाचा अर्थ समजून घ्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारत स्वतंत्र कधी झालेला आहे, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झालेला आहे. मग त्याच्यानंतर 1956 मध्ये देशात भाषावार प्रांत रचना, म्हणजे काय म्हणून सांगा, ज्या लोकांची जेवढे एरियात जे भाषिक लोक आहेत, जसं गुर्जर लोकांची काय म्हणून सांगा, गुजराती भाषा, त्यांचा वेगळा प्रांत गुजरात. मराठी बोलणाऱ्यांचा कोण सांगा, महाराष्ट्र. कारणीवाल्यांचा काय म्हणून सांगा, कर्नाटक. मग इकडे काय सांगा, तमिळ, तेलुगू लोकांचा तेलंगणा म्हणा, आंध्र प्रदेश म्हणा. अरे बरोबर आहे ना? तर हे असे काय सांगा, प्रांत तयार करण्यात आले. तर लक्षात घ्या, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये
1956 मध्ये देशात भाषावार प्रांत रचनेनुसार राज्यांची पुनर्रचना करण्यात आली आणि त्यानुसार एक प्रश्न लक्षात घ्या, हे भयंकर महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. प्रथम भाषावार प्रांत रचनेनुसार जे राज्य निर्माण झालं होतं लक्षात घ्या, ते म्हणजे कोण सांगा, आंध्र प्रदेश. लक्षात घ्या, तर हे त्यानुसार आंध्र प्रदेश हे प्रथम भाषिक तत्वावर आधारित पहिले निर्माण झालेले राज्य कोणते, असा तुम्हाला काय सांगा प्रश्न विचारते. प्रश्न कसा विचारते पहा, भाषिक तत्वावर आधारित पहिले निर्माण झालेले राज्य कोणते, त्याचं उत्तर काय सांगा, आंध्र प्रदेश. इथे एक व्यक्ती होता, काय सांगा, त्यांचं नाव होतं पोट्टी श्रीरामलू म्हणून. त्यांनी काय म्हणून सांगा, जवळपास 53-54 दिवस काय सांगा उपोषण केलं आणि त्या उपोषणामध्ये ते काय सांगा त्यांचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशमध्ये प्रचंड दंगली उसळल्या आणि मग हे काय म्हणून सांगा, कमिशन स्थापन व्हायच्या आधीच 1956च्या आधीच 1953 मध्ये वगैरे आंध्र प्रदेशला काय सांगा वेगळं करून टाकलं आणि आंध्र प्रदेशला भाषावार प्रांतरचना दिल्याच्या नंतर बाकी सर्व राज्यांना काय झालं माहितीये का, आशा सुटली, आशा वाटली आणि मग बाकी सगळ्यांनी सुद्धा आपापला प्रांत, भाषिक प्रांत वेगळा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मग त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राने सुद्धा म्हणजे महाराष्ट्र एकीकरणाचा लढा उभारला होता असं आपण कन्सिडर करू. हे तारीख पण याच्यानंतर आपण काय झालेलं आहे सांगा, 1 मे 1960ला आणि 56ला तर आपण द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती. आपल्यासोबत कोण ऍड केलेलं होतं, गुजरात ऍड केलेलं होतं आणि त्याच्यानंतर 1 मे 1960ला मुंबई सगट काय सांगा महाराष्ट्र, असा महाराष्ट्र 1 मे 1960ला आपल्याला मिळाला होता असं आपण काय करू सांगा लक्षात घेऊ. ठीक आहे. याच पुनर्रचनेने हैदराबाद संस्थानातील मराठी भाषिक 5 जिल्हे, आता मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा महाराष्ट्र पहा, आता काय म्हणून सांगा, 8वा मी काय बोललो होतो, 1 नोव्हेंबर 1900 काय म्हणून सांगा 56, आठवते का. हा, गुजरात सगट काय सांगा महाराष्ट्र, गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करून यांना द्वैभाषिक काय म्हणून सांगा मुंबई राज्य असं नाव दिलं होतं. काय नाव दिलं होतं, द्वैभाषिक मुंबई राज्य. ठीक आहे. पहा, मग त्याच्यानंतर काय झालं, आपण 1 मे 1960ची गोष्ट करू. हे पहा, 1 मे काय म्हणून सांगा 1960ला काय झालेलं आहे, याच्यातून कोण कट केलेला आहे, गुजरात कट केलेला आहे आणि ऍड काय केलेलं आहे ते लक्षात घ्या. पहा, लक्षात घ्या. हो, तर ते कुठून, हे हैदराबाद संस्थान, लक्षात घ्या, हैदराबाद संस्थानातील मराठी भाषिक 5 जिल्हे, लक्षात घ्या, मराठवाडा ज्याला म्हणतो ना आपण, कारण हैदराबाद संस्थानामध्ये मराठी भाषिक जिल्हे होते, तो त्या मराठवाड्यामध्ये आता ऍड केलेले जिल्हे. मग त्या हैदराबाद संस्थानामधून जे काही जिल्हे आपण काढले लक्षात घ्या, ते औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद आणि कोण सांगा नांदेड. तर हा पार्ट कुठला झाला, जो मराठवाडा ऍड केला म्हणतो ना, तर हा मराठवाडा होय. आणि इथे किती जिल्हे ऍड केलेले आहेत सर या ठिकाणी, तर असे 5 जिल्हे, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड. लक्षात घ्या, हे जिल्हे ऍड केलेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि नंतर काय केलं आहे, विदर्भ प्रांत. आता पहा, मध्य प्रांतातील विदर्भाचे मराठी भाषिक 8 जिल्हे. मग त्या 8 जिल्ह्यामध्ये कोण कोण मध्य प्रांतातून पहा, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ आणि काय सांगा चांदा. चांदा म्हणजे चंद्रपूर, लक्षात घ्या, असे जिल्हे ऍड केलेले आहे. म्हणजे तशा प्रकारे तिकडून कोण काढलेला आहे, मराठवाड्यातून काय सांगा 5 जिल्हे, मध्य प्रांतातून काय म्हणून सांगा 8 जिल्हे आणि हे जिल्हे ऍड करून बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील काय म्हणून सांगा 13 जिल्हे. लक्षात घ्या, ते काय म्हटलं सांगा, हे 8 बरोबर आहे, ते आधीचे किती म्हणून सांगा 5. लक्षात घ्या, इथे 8 जिल्हे, 8 आणि 5 किती झाले सांगा 13 जिल्हे. आणि जी ब्रिटिशांची बॉम्बे प्रेसिडेन्सी, लक्षात घ्या, प्रेसिडेन्सी नगरे मुंबई, मद्रास, कलकत्ता, मुंबई म्हणजे कोण, बॉम्बे, तर त्या बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील 13 जिल्हे. आणि आता लक्षात घ्या, एकदा समजून घ्या बरोबर, मराठवाड्यातले किती सांगा 5, मध्य प्रांतातून किती म्हणून सांगा 8, 8 आणि 5 किती झाले 13 आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील 13. तर असे 13 + 13 मिळून दादा 26 जिल्हे मिळून त्याचा काय केला सांगा महाराष्ट्र. 26 जिल्हे आणि गुजरात मिळून, हे आधीची गोष्ट होय, काय सांगा आधीची. 1 नोव्हेंबर 1956ला द्वैभाषिक मुंबई राज्य स्थापन झालं होतं आणि 1 मे 1960ची जर गोष्ट करतो म्हटलं, त्याच्यातून कोण वगळला म्हटलं तुम्हाला, गुजरात वगळला. आणि गुजरात वगळल्यावर आपल्याकडे काय राहून गेले सांगा, हे 26 जिल्हे वगैरे आपण कन्सिडर करू. पहा, म्हणजे गुजरात बाजूला केल्यावर हे 26 जिल्हे आणि 4 कोण सांगा आपल्याकडे प्रशासकीय विभाग. तर असा महाराष्ट्र काय सांगा निर्माण झालेला होता 1 मे 1960 रोजी, असं आपण इथे काय करू सांगा लक्षात घेऊ. ठीक आहे, चला थोडंसं पुढे जाऊ. ते झाली गोष्ट 1900 काय सांगा 56, 1 नोव्हेंबर 1956. पण आता आपल्याला कोणासोबत राहायचं नव्हतं मला सांगा, गुजरात सोबत राहायचं नव्हतं, किंवा
ते काही असू द्या, बरोबर आहे. मराठी भाषिकांचा वेगळा प्रांत, गुजराती लोकांना सुद्धा वाटायचं काय की गुजराती भाषिकांचा वेगळा प्रांत. मग ज्यांनी त्यांनी आपापलं आंदोलन सुरू केलं हे लक्षात घ्या. मग आता पहा, परंतु मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य असावे अशी मागणी जोर धरू लागली आणि अशी मागणी असल्यामुळे तत्कालीन द्वैभाषिक राज्यामध्ये आंदोलन सुरू झाले. द्वैभाषिक मुंबई राज्यामध्ये म्हणजे कोणाकोणाची आंदोलन सुरू झाली? महाराष्ट्र वेगळा व्हावा यासाठी महाराष्ट्रीयन लोकांनी आंदोलन केलं आणि गुजरात आम्हाला वेगळा प्रांत म्हणून मिळावा ह्यासाठी कोण आंदोलन केलं सांगा? गुजराती लोकांनी आंदोलन सुरू केलं, बरोबर आहे. मग आता हे आधी तयार करून घेतलेलं आहे यांनी, लक्षात घ्या. काय म्हणून सांगा? मराठवाड्यातून 5 जिल्हे, लक्षात घ्या. मध्य प्रदेशमधून 8 जिल्हे, मुंबईमधले 13 जिल्हे, हे एकूण काय सांगा? 26 जिल्हे. आणि त्याच्यात काय ऍड केलेलं आहे? गुजरात. असं 1 नोव्हेंबर 1956 काय तयार केलं आहे? द्वैभाषिक मुंबई राज्य. पण आता याच्यात एक पुन्हा प्रॉब्लेम सुरू झाला होता, तुम्हाला सांगतो. गुजरात म्हणे मुंबई आम्हाला पाहिजे आणि हे लोक काय म्हणे सांगा? मुंबई आम्हाला पाहिजे. मग आता तुम्हाला सांगतो ह्या मुंबईवरून वादावादी झाली आणि त्याच्यासाठी ही आंदोलनं झाली. आणि मग तुम्हाला सांगतो इथे काय झालेलं आहे, तर आता लक्षात घ्या. इथे मग आंदोलन झाली. सरते शेवटी राज्यातील 106 हुतात्म्यांचं बलिदान. हे लक्षात ठेवा. वारंवार तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं, महाराष्ट्र मिळवण्यासाठी, महाराष्ट्र वेगळा करण्यासाठी 106 हुतात्म्यांनी काय केलेलं आहे सांगा? बलिदान दिलेलं आहे. 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मराठी भाषिकाकरिता गुजरात वगळता, हे सांगितलं आधी तुम्हाला. कोण कॅन्सल केला त्याच्यातून? गुजरात वगळता. आणि गुजरात वगळल्यावर किती जिल्हे राहिले? मग 26 जिल्हे शिल्लक राहिले. गुजरात वगळता लक्षात घ्या असणारे महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य 1 मे 1960 काय सांगा? अस्तित्वात आले. म्हणून त्याला आपण काय करतो सांगा? महाराष्ट्र दिन, लक्षात घ्या, कामगार दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र दिन असं आपण कन्सिडर करतो. तर ही अशा प्रकारे कशाची निर्मिती आहे रे बाबा हे सांगा? हे काय म्हणून सांगा? महाराष्ट्राची निर्मिती आहे असं आपण कन्सिडर करू. हे लक्षात घ्या. आता प्रत्येक लोक आपापल्या भाषेची अस्मिता जपण्यासाठी आपापला प्रदेश काय सांगा? वेगळा वेगळा मागत असतातच. वेगळा मागत काय म्हणून सांगा? असतातच. तर तसं भारतामध्ये कुठे कुठे कोणकोणता प्रांत आता डिफरंट मागणे ही प्रोसिजर सुरू आहे. हे जर आपण पाहतो म्हटलं, आसाममध्ये बोडोलँड नावाचं नवीन राज्य मागत आहे. खूप दिवसापासून विधेयक आहे, पेंडिंग आहे, डिमांड आहे. लक्षात घ्या, बोडोलँड. आणि महाराष्ट्रातून हे आपण तर बोंबलत आहोत रोज 3 टाइम आपण बोंबलतो. काय सांगा? विदर्भ वेगळा करा, विदर्भ वेगळा करा. तसं आसामवाले काय म्हणते सांगा? बोडोलँड वेगळा करा, बोडोलँड वेगळा करा. तसं जसं यवतमाळवाले काय म्हणते? पुसद जिल्हा घोषित करा, पुसद जिल्हा घोषित करा. समजून घ्या. आणि उत्तर प्रदेशामध्ये अवध आणि हरित प्रदेश हे राज्यांची डिमांड सुरू आहे. पश्चिम बंगालमधून काय वेगळा करा म्हणते? गोरखालँड वेगळा करा. बिहार आणि झारखंड यांच्यामधून मिथिलांचल वेगळा करा म्हणून अशी डिमांड सुरू आहे. गुजरातमधून काय सांगा? सौराष्ट्र वेगळा करा अशी डिमांड सुरू आहे. आणि मणिपूरमधून कोण सांगा? कुकीलँड. जर तुम्हाला विचारलं एखाद्या बाजूला म्हटलं राज्य आणि डिमांड, तर काय म्हणून सांगा? मॅच करता आला पाहिजे. महाराष्ट्रात असला तर तुमचा प्रश्नच बनतो, कारण महाराष्ट्रातून पहिले विदर्भ, पण बाकीच्यामध्ये एखादं तरी माहीत पाहिजे. ठीक आहे, चला इथे आपण पहिला पाठ थांबवू.